सातारा जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत कोळंबी येथे पत्रकारावर हल्ला प्रकरणी पत्रकार संघटनेकडून 19 जून रोजी पातूर तहसीलदार यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। कोळंबी नजीक एका धाब्यावर डिझेल पेट्रोलचा काळा बाजार होत असल्याचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेले पत्रकार अजय वसंतराव परभे यांच्यावर हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात पत्रकार अजय परभे गंभीर जखमी झाले। हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी पातूर तालुका पत्रकार संघटनेकडून पातूरचे तहसीलदार यांना 19 मे रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे। यावेळी सतीश सरोदे, मोहन जोशी, उमेश देशमुख, अब्दुल कुद्दूस, प्रदीप काळपांडे, श्रीकृष्ण शेगोकार, नासिर शेख, सय्यद साजिद, निखिल इंगडे, संगीताताई इंगडे, गोपाल राठोड, दुले खान, श्रीकृष्ण लखाडे, राहुल देशमुख, सुमित भालतिळक, नातिक शेख, प्रमोद कठोने, निशान गवई, अब्दुल जफर, मोहम्मद शोएब, किरण निमकांडे, नजीम शेख उपस्थित होते। प्रतिनिधी नासिर शेख, पातूर। गेल्या काही दिवसा अगोदर अकोला जिल्ह्यामध्ये पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहेत। याचा आम्ही या ठिकाणी सर्व संघटना या ठिकाणी आम्ही निषेध करतो। काही दिवसा अगोदर बोरगाव मंजू येथील अजय परभे यांच्यावर भ्याड हल्ला झाला। ते एका अवैध व्यवसायाचे चित्रीकरण करत असताना त्यांच्यावर अवैध व्यावसायिकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। या घटनेचा आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू निषेध करतो आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार होणाऱ्या हल्ल्यावर करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करू, या ठिकाणी आम्ही मागणी करतो। इयत्ता 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही। आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार। शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे VCC विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम। ऍडमिशन ओपन। 11-12 सायन्स तसेच मेडिकल साठी नीटची तयारी व IIT व इंजिनिअरिंग करिता JEE मेन्स तसेच ॲडव्हान्स ची संपूर्ण तयारी तसेच MHT CET ची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी। क्लासची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद, डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्डची सुविधा, लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय। नीट व JEE तसेच स्टेट बोर्ड व CETच्या वेगवेगळ्या बॅचेस। प्रत्येक विषयाकरिता 2 वेगवेगळे शिक्षक। विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी, पालकांच्या मोबाईलवर सर्व अहवाल। एका बॅचमध्ये फक्त 50च विद्यार्थी। विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेसची सुविधा। सर्व कॅम्पस CCTVच्या निगराणी। सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन। क्लासचा दरवर्षी 100% निकाल। 11वी व 12वी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन। बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन। ऍडमिशन ओपन। 11 and 12 बोर्ड, नीट, JEE, MHT CET, रिपीटर बॅच, क्रॅश कोर्स। आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट, फक्त 4था माळा, खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला, सिव्हिल लाईन आकाशवाणी चौक, अकोला। संपर्क प्राध्यापक विनय सर, मोबाईल नंबर 9561530792। डॉक्टर पल्लवी मॅडम, मोबाईल नंबर 9119558583। क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही, फक्त 4थ्या माळ्यावरच आहे। प्रवेशाकरिता 4थ्या माळ्यावर येणे आवश्यक। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।